नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. तर आजच्या ब्लॉग मध्ये असं मी काही दाखवणार नाहीये, कुठे जाणार आहे काय काय नाही. नॉर्मल ब्लॉग आहे. नॉर्मल ब्लॉग आहे. माझ्या पप्पांचा कॉल आला जस्ट मला की बाबा नाश्ता काय पाहिजे का तुम्हाला. तर आम्ही कधीच नाश्त्याला नाही बोलत नाही. आमची मुंडी अशी होवर असते. आम्ही निर्लज्जसारखं हो बोललो की आम्हाला नाश्ता पाहिजे. माझा बाबा नाश्ता आणतील आणि मग नंतर मी तेव्हा आंघोळीला जाईल आणि मग तिथून कॉलेजला. मला एवढं म्हणजे मी 3 दिवसापासून आहे ना आजारी आहे आणि मला ऍक्च्युली खोकला होता, म्हणजे सर्दी खोकला. तरी पण आता मी झणझणीत मिसळ खाल्ली तर आता मला इथे जळते. आणि ही गोष्ट मी मम्मीला सांगते ना तर तिने मला खाऊन नसते दिली. आता ती ब्लॉग मध्ये बघितली की बाबा काय म्हणते. ही सनस्क्रीन ना एक नंबर आहे पाण्यासाठी. टपक टप आहे बघ, म्हणजे एकदम मस्त आहे. मला ही सनस्क्रीन खूप आवडते. ती संपली ना, मला ही ऍक्च्युली फियात मध्ये आलेली. आता ही संपली ना की मी स्वतःच्या पैशाने ऑर्डर कर. माझ्यासोबत ना एक असा इन्सिडेंट झालेला, म्हणजे एक एक महिना आधी मला ना एका फूड कोलॅबरेशन साठी एका ब्रँड कडून मला कॉल आला होता की मॅम तुम्हाला कोलॅबरेशन करायचंय आणि हा कोलॅबरेशन बॅटर असेल. आणि तो जो कॅफे होता ना तो होता ठाण्यात. आणि इथे आमच्या कामोठ्यामध्ये पण आहे तो. पण ते बोलतात की आम्हाला ठाण्याचा शूट पाहिजे. मी म्हटलं ठीक आहे चालेल, ठाण्याचा शूट पाहिजे तर मी येते, नो प्रॉब्लेम, पण मला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स पाहिजे. तर मी बोलले की मला 1,000-1,500 रुपये तुम्ही द्या. मी ट्रॅव्हलिंग मध्ये मी येईल, मला अप अँड डाऊन करा, म्हणजे तो ऑटो घेऊन वगैरे ते सगळं मी माझ्या खिशाचे तुम्हाला पैसे देणार आहे. तर ते लोक काय म्हणतात मला की आमचं फक्त 500 रुपयाचं बजेट आहे. तुमचा एवढा मोठा कॅफे आहे आणि तुम्ही फक्त 500 रुपयाचा बजेट ठेवताय. आणि वरून मला ती काय बोलते माहितीये, मी तिला बोलली ना की नाही असं नाही होणार, एवढं नाही होणार, तरी पण मी एंड टू एंड मला एक्सेप्ट केलं की हा ठीक आहे चल जाऊ दे. आपलं पण स्टार्टिंग आहे, माझं पण स्टार्टिंग आहे, तर आपण जाऊ दे करूया ऍडजस्टमेंट. थोडी ऍडजस्टमेंट मध्ये मी बोलली ठीक आहे चल जाऊ दे. वरून त्या लोकांना वेगवेगळं कॉन्टेंट पाहिजे, म्हणजे एका ठाण्याच्या स्टेशनला जाऊन एका रिक्षावाल्याला पकडा, मग त्याला बोला कि आप मुझे ऐसा ऐसा बोलो की इधर सबसे अच्छा खाना खाने के लिए क्या पे मिळते असं तसं. तर मी म्हणले ठीक आहे चालेल, आणि 500 रुपयामध्ये हे सगळं पाहिजे होतं तिने. मी तरी पण बोलली ठीक आहे जाऊ दे. तर मी बोलले की आता ठाण्याला मी गेली, 1-2 तास मला ते रिक्षाच्या मागे लागायला लागेल, मग त्यापेक्षा मी कामोठ्याचा एक रिक्षावाला बघते आणि येते ठाण्याला. तो ती बोलते नहीं फिर ऐसा कैसा चलेगा, तो बोलते ऐसा रहता तो फिर हम आपको बोलते थे ना काउंटे में करने के लिए. तर मी बोलले की तुला जसं कॉन्टेंट पाहिजे तसं मी तुला देते ना. असं नाही की मी तुला कॉन्टेंट देत नाहीये तसं मला. मी काय बोलली, मी तुला तसं वाला कॉन्टेंट देते, पण मी कामोठ्यामधला रिक्षाला पकडेन आणि मी ठाण्याला येऊन तुझं कॅफेचं शूट करेन. मग ती बोलते मला की मग तुम्ही असं करा ना, तुम्ही तिकडेच करा, तुम्ही तुमच्या त्या कॅफेमध्ये खायला जा आणि आम्ही तुम्हाला जरा ठाण्याच्या कॅफेची क्लिप्स देतो, मग तुम्ही ते अटॅच करा. मी बोलले मी खाणार इकडे आणि क्लिप्स असणार ठाण्याचे, मग माझे फॉलोअर्सला इफेक्ट नाही होणार का? ते लोक बोलणारच की बाबा काय खोटं खोटं सांगते, इथं इथं इथे खाते आणि दाखवते ठाण्याचं. तर मी बोलली काय फालतूगिरी है. तर मी बोले ऐसा नहीं होगा, दिस इज नॉट पॉसिबल. तो बोलते नहीं बताओ आपको करना है तो करो, हमारे पास बहुत सारे ब्लॉगर है. मैं बोले बहुत सारे ब्लॉगर है ना, तो फिर उनसे ही आप काम करो, मेरे से मत करा और इससे आगे मेरे को फोन मत करना. असा डोक्याचा फालुदा केलेला. एक तर त्या लोकांनी 1 महिना आधी मला रीच केलेला, मग नंतर परत 1 महिना आधी मला गोस्ट करून टाकलं. काही कॉल नाही काय नाही. तर लास्ट माझा आता एप्रिलच्या स्टार्टिंगला मला कॉल करून सांगतो, म्हणजे मार्च महिना पूर्ण मला गोस्ट केलेलं आणि एप्रिलच्या टाइम मला स्टार्टिंगला कॉल करून सांगते की असं असं. मी बघा मी माझ्यामध्ये एवढं टॅलेंट आहे, मी बिना बघता लिपस्टिक लावू शकते मिरर मध्ये. हे बघ माझा भाऊ बघतोय मला आणि या बॅक कॅमेरा मधून शूट होत आहे. एकदम परफेक्ट ना, परफेक्ट परफेक्ट. काय काय मी पण बिना हेडा काय इकडे इकडे करून नको काय बोलतो काय. बिना लिपस्टिकला हात लावून लावू शकतो. हा बिना लिपस्टिकला हात लावून मी लिपस्टिक लावू शकतो, असं पडपडतं काय पण सायको. लागलं लागलं करून पुसणार आहे.
आमच्या घरी सगळे कॉमेडियन आहेत. पप्पांचा मूड असला तर पप्पा कॉमेडी करतात, नाहीतर नाही. पप्पा असे बसले असावे, हसूच नाही तोंडावरती. कधी हसू येत त्याला फक्त त्यांच्या 4 बहिणी भेटल्या ना की मग त्यांचा असं हसरा चेहरा होता, त्याचं असं त्यांचं हसणं नसतं. पैसा संपवण्यासाठीच तर असतो. आमच्या अर्धाचा व्हिडिओ कॉल आलेला आहे. अर्णव, मामा 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 बोलते की पप्पा बोलते? माऊ बोल, माऊ 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 बोल, माऊ. मामा नाही माऊ बोल. बघू इथे हाय कर, इथे हाय कर, हाय असं कर, हाय कर, हाय हाय बोलते. बाय, मी जाते कॉलेजला. मग मी दोन बोल. खुश आहे ती आज, खुश. आज आमच्या अण्णा खुश आहे. खुश आहे. मामा माऊ माऊ बोलली माऊ माऊ बोलली. बाय बाय कर, बाय बाय कर, बाय कर, बाय बाय. अरे वा वा, बाय बाय. चल दीदी बाय. पप्पी दे बाय बाय. कर्नाला वगैरे बाय करून आपण निघालो कॉलेज. ए बाबू चल बाय. जय सद्गुरू बाय. एवढी हवा आहे तिथं ना. हवा कसली येते बाबा. बाय. एवढी हवा आली की डस्टबिनच पडतो खाली. तर आता सुरू करून जाऊ आपण. इथे रिक्षा भेटायचे वांदे आहेत आमच्या इथे. बघू आता 12:30 वाजले. रिक्षा भेटली तर वेल अँड गुड, नाही भेटली तर 20-20 रुपये निघून जायला लागतो. एकदा तर त्या दिवशी तर मला बोलत होता 40 रुपये डायरेक्ट. मी बोलली 40 रुपये एका टायमिंगला 40 रुपये दिले तर माझं कसं होणार. मला लागतील ना नंतर पण. बघू आता भेटली. इथे एवढी हवा चालली आणि घरी एवढं गरम होत आहे. बापरे. त्या रिक्षा तर भेटली आहे पण पॅसेंजरच नाहीये. आणि एवढं घाम, पूर्ण माझं हात घामेने भरले. खूप गरम होते भाई बाहेर. बघू आता कधी यायचंय बसायला कस्टमर. जाऊ आपण घरी. लिफ्ट आहे का बघा. तिथे पण रिक्षासाठी नशीब मला रिक्षा भेटली आज लवकर. आणि तिथे 15-15, 20-20 मिनिटं थांबायला लागतं कारण की एवढ्या 3:30 वाजता तर रिक्षा भेटच नाही इकडे मोस्टली. काय गॉड भेटली मला. आता बघू काय खाल्लं तर खायला, कारण मला औषधं पण खायची. बघू आजी काय बनवली त्याच्यावरती डिपेंड आहे आता. जेवणा जेवायला तर नाही, पप्पा घरी आहेत. नाही जेवला तर उगाच बोलत बसतात मला की जेवण नाही केलं, हे नाही केलं. त्यापेक्षा जेवलेलं बरं आहे. सो आताचे वाजले 6, आम्ही 6:30 अदरवाईज 7 वाजता जरा जाऊ मार्केटमध्ये बघायला कुर्ता माझ्यासाठी, कारण की 2 दिवसावरती माझ्या दीदीची ओढ भरली आहे. सो बघू, जर मी मला घेतलं तर घेईल, नाहीतर नाही. आणि तिची शॉपिंग आपण उद्या करू. आणि मला तसं पण जायचं होतं कारण की मला आयब्रोज करायचे माझे, असं अप्पर लिप्स, आयब्रोज, माझी मूछ पण काढायची पण. मग ते सगळं करायचंय. मग जाऊ आपण. आणि जर मी काय घेतलं तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल की मी काय घेतलंय करून. आणि आणि काय नाही. आणि मी दुपारी करणार होते शूट, पण माझ्याने शूटच नाही झालंय. मी UGC व्हिडिओ बनवणार होते पण माझ्या आळसामुळे मी काहीच केलं नाही. मी फक्त झोपून नेटफ्लिक्स बघत बसलीये. मला तर असं वाटतंय मे पासूनच माझं काय सुरुवात होणार आहे काय करायचं. कारण की एप्रिल मी करते 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 बोलून माझ्याने एक काम नाही होते. मग मे पासूनच, मे लाच काय ते होईल. अचानक मध्ये भयानक आमचा प्लॅन झालाय की आज आम्ही बनवणार आहोत नूडल्स. तर नूडल्स घ्यायला मी आले आहे टाउन बाजारला. सगळं भाजी वगैरे घेऊ आणि मग घरी जाऊ आणि मग तुम्हाला दाखवते. मी ड्रेस पण घेतलाय आता एक, तो आता तुम्हाला 2 दिवसानंतरच दिसेल. मग इथे नूडल्स घेऊ, भाजी घेऊ, शेजवान चटणी वगैरे घ्यायची, ते सगळं घेऊ आणि मग आम्ही घरी जाऊ.
तर आता फायनली आम्ही घरी आलोय. तर आणि माझे आयब्रोज पण झाले. आता आपण बनवूया नूडल्स. त्याच्या आधी मी कपड्यांच्या घड्या घालते, कारण 2-3 दिवस झाले ही माझ्या मागे लागले कपड्यांच्या घड्या घाल, ते घालूया. आणि मग नंतर बाकीचे कामं उरकूया. मग आम्हा दोघींना फेशियल हेअर्स काढायचे. मग ते सगळं झाल्यावरती फेशियल हेअर्स काढू आणि मग एंडिंगला आम्ही नूडल्स बनवायला. मी आहे ना तुम्हाला कपड्याच्या घड्या घालत घालत ना आज माझ्यासोबत काय झालं ते मी सांगते. आज सकाळी 12:30 वाजता मी निघाले आणि इथे 12:30 वाजता रिक्षा भेटणं म्हणजे इम्पॉसिबल आहे. आणि इथं म्हणजे कसं 11:30 नंतर कोण नसतं, म्हणजे असतात लोक जातात, पण कसं म्हणजे फटाफट रिक्षा भरत नाहीत, वेळ लागतो भरपूर. सो मी आणि लक बाय चान्स मला ती आज रिक्षा भेटली 12:30 वाजता, म्हणजे बरं झालं भेटली. बसले आणि ताबडतोब 2 मिनिटानंतर एक बाई आली, म्हणजे आपल्या मम्मीच्या एजची असेल ती, म्हणजे थोडीशी एजड होती. ती आली तर मी अजून खुश की बाबा आता बरं झालं, फर्स्ट टाइम मला टायमावरती सगळं भेटलंय, म्हणजे टायमावरती भेटलंय तर आम्ही फटकन जाऊ. तर मी तिला काय बोलली की काकी आपण 20-20 रुपये जाऊया का. तर ती मला अशी बघते, ही बोलली हिला वाटतं वाटे समजत नाही. मग मी बोलली आंटी हम 20 रुपये से चले जाएंगे, चलेगा आपको, असं बोलली तिला मी. तरी ती माझ्याकडे बघते, तरी काय बोलत नाहीये. तर मी इथे कन्फ्युज झाली की हिला बोलता येत नाही का हिला ऐकू येते, म्हणजे अशी बघत बसले तिथं, ती सिच्युएशन तशी झाली माझी. मग मी बोलले जाऊ दे, काय बोलतच नाहीये. म्हणून ते काका असे आले, त्यांनी बघितलं 2 कस्टमर आहेत, 2 पॅसेंजर आहेत, तर आपण 20-20 रुपयाने जाऊया. तेही म्हटले, ते असं बोलले, असं येत होते. आणि हिने माझ्या नीला असं असं केलं. मी बोलली काय झालं, मी घाबरले, मी क्या हुआ. तर बोलते काय नाही, असं असं केलं, मला असं केलं. हा, मी बोलली काय झालं हिला. आणि ते काका बोलले की 20-20 रुपयाने जाऊया का आपण. तर मी बोलले हा ठीक आहे. ती बोलते कशाला 20 रुपयांनी, 15 रुपयांनी जाऊ शकतो आपण, लोक येतात, कशाला 20 रुपये द्यायचे आहेत. मी बोलले की शेट. मी बोलले आता मला इथे 15-20 मिनिटं ह्या गरमीमध्ये थांबायला आणि लिटरली माझा घाम असा टपकतोय इथून इथून. आणि त्या बाईला दिसतंय की बाबा दोघं फ्रस्ट्रेट झालो आम्ही. ते काकाहून फ्रस्ट्रेट झाले, मी पण, कारण की सगळे आता 2 पॅसेंजर असते ना की 20 रुपये घेऊन सगळे लोक जातात, कोणाच्याकडे नखरे नसतात का, ऊनच तेवढ्या तर सगळे जातात. असं नाही म्हणजे बरोबर आहे तिचं पण की 1-1 रुपया किमती आहे, ठीक आहे. पण यार सिच्युएशन बघा गरम किती होतंय. आणि ती जाते, ती बोलते काय द्यायचं आपल्याला. थांबलो थांबलो 15-20 मिनिटं झाले, कोणच येत नाहीये. मी बोलले काय आहे, एक तर असं डोकं खराब झालेलं ना माझं, बरोबर एवढी गरमी. त्यानंतर फायनली एक काका आले. आणि ते काका पण आले तर आले. अजून एक त्याच्यामध्ये पण एक सीन झाला. ते आले तर आले, ते माझ्या साईडने आले, ठीक आहे. आणि मी मध्ये बसली आणि माझ्या बाजूला ती, आणि ती बाई पण अशी, हे काका पण असे, आणि मी अशी झाली पूर्ण, मी अशी चेपाटले पूर्ण. मी बोलली शी, एक तर मला गरम होत आहे, वरून हे दोघं एवढे बसलेत बाजूला. मी एवढी जिला एवढी जागा, मला एवढी जागा लागते, मी फॅलून बसते एकदम, ती अशी बसली. मी बोलले यार काय आहे? मी तर बोलत होती, मी असं हे करत होते की बाबा कधी माझं स्टेशन येतं आणि मी कधी त्या रिक्षामधून उतरते. आणि माझं माझं फेस आहे ना, माझं तोंड त्या आरशामध्ये दिसत होतं. तर ते ड्रायव्हर काका होते ना, ते मला बघून हसतात त्या आरशामध्ये बघून. म्हणजे त्यांना पण कळते की हिचं असं सँडविच झालंय मध्ये बसून, तेही हसतात माझ्याकडे बघून. आणि जेव्हा त्याने मला बघितलं ना, किंवा मी एकदम एकदम हे झाले, तेव्हा त्या काकानी फास्ट घेतली रिक्षा. मी बोलले थँक गॉड ह्यांना कळालं. आणि आणि ते तर जाऊ दे, ते पण ठीक आहे. उतरायची वेळ आली. अरे हे लोक उतरतच नाहीयेत. अरे तुम्ही बाहेर उतरून पैसे द्या ना. तुम्ही रिक्षामध्येच ती बाई इथून काढते, इथून काढते, तो माणूस त्या बॅगेमध्ये शोधतो. मी बोलले काय आहे, मी मी इकडे 15 रुपये घेऊन हातामध्ये उभी आहे. मी बोलले या 15 रुपये मी हातामध्ये घेऊन उभी आहे यार, मी त्यांना दिले. अरे हे दोघं आपले सुट्टेच शोधतात. मी बोलले काय फालतूगिरी आहे. ते झालं. आणि ह्या दोघांच्या फ्रस्ट्रेशन मध्ये ना मी डायरेक्ट पळाली स्टेशनला. आणि मला तिथे जाऊन मला आठवलं की मी तिकीटच नाही काढलंय. मग परत ते स्टेशन उतरून त्या गरमीतून पूर्ण मी अशी, काय बोलतात, घामाघूम झालेली पूर्ण. ते मग मी उतर मग ते मी तिकीट काढलं आणि मग नंतर गेले. आणि त्याच्यामध्ये पण ट्रेनमध्ये ट्रेनमध्ये पण बायका अशा असतात ना, एक हेडफोन्स लावून तुम्ही ठीक आहे चढताय, तुम्ही चढा, तुम्हाला चढायला कोण काय बोलत नाही. अरे तुम्ही हेडफोन्स लावता मग तुम्ही चढा ना आतमध्ये. गुणगान गान कोण चढतं. अरे तू घरी आहेस का, तू गार्डन मध्ये आहेस का, तू करून चढतेस. मागचे पण आहेत ना, त्याला पण चढते.
म्हणजे काय बायका असतात ते शी. माझं तर डोकं आता बिनकलेला सकाळ सकाळी. मी बोलले काय कोण भेटलं ना डोकं फोडेल मी कोणाचं. असं मला एवढं इरिटेट झालेलं. म्हणजे आजचा दिवस एवढं हे होतं ना माझ्यासाठी की बाबा काय हे, काय म्हणजे ह्याच्याहून बेकार दिवस गेलेत माझे असे. मला खूप बेकार एक्सपिरियन्स भेटलेत मला. हे सगळं आज दिवसभरात झालं माझ्यासोबत. म्हणजे आज तर मी पूर्ण स्टोरी स्टोरी टाईमच सांगितलंय की माझ्यासोबत लास्ट हप्त्याला काय झालं, म्हणजे लास्ट मंथला काय झालं, आज काय झालं. खूप हॅक्टिक दिवस होता माझ्यासाठी हा. एकदम खतरनाक गरमीमुळे. तर फायनली आता सगळं काय झालेलं आहे. आपले नूडल्स पण होत आहे. नूडल्सची भाजी तर झाली आहे. आता फक्त नूडल्स टाकायचे त्याच्यामध्ये आणि मग नंतर मस्त पेटपूजा करून घेऊ आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.